बघा मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि कपडे पूर्ण भिजून गेल्यात आमचे. आणून बघा मी जिन्यामध्ये टाकले आणि पुढं काय झालं बघा. आता मस्त पाऊस पडतोय तर दाजी म्हणले की कांदा भजी बनव. तर बघा मी मस्त आज कांदा भजी बनवते. या खायला सगळ्यांनी कांदा भजी. पाऊस आणि कांदा भजीची मस्त पाऊस पडायला भजी कराय म्हणजे भजी जाळी लगेच चहा. हा आता जरा बरं वाटतंय म्हणजे पाऊस पडले काय माहिती माय भजी करे नाही तर चहा कर मंत्र दा तिलट हा वाह एक नंबर. तिखट नाही झाली जास्त. सकाळी सकाळी नाश्ता छान झाला. चिकू म्हणजे मम्मी तू त्याच्यामुळे मला चहा दिली नाहीस कोणतं. कुरकुरीत कांदा भजी झालेली आहे त्याच्यामुळे खायला पण एकदम चांगले जाते. पावसाळ्यात बघत आहे कॉलेजचं तर बघत आहे कोणतं तर बघत आहे. सांगा की ना तुला रात्री विचारलं होतं बघलीस का? काल सांगितलं मी तुम्हाला 30 तारखेला दिसणार आहे तुम्ही. तू तर म्हणली ना रात्री की बघितलंच नाही म्हणून. काल बघितलं की रात्री पप्पा काय विचारले तुला तू बघितली का तिथे तर नाही बघितलं म्हणलीस. बघते थांबा म्हणले. त्याच्यानंतर उत्तर काय आलं पाहिजे आता? त्याच्यानंतर मी बोलले की 30 तारखेला दिसणार आहे. तू सांगली का? सांगितलं होतं तुम्ही ऐकलं ना. आता काय बोलली? काळजीपूर्वक करा. तुझ्याकडे मला काहीतरी सांगितलं होतं तेव्हा मला माहित नव्हतं त्यांनी तर सांगितलं होतं. तेवढं तर करता येईल नाही आपल्याला. मला माहित होतं 30 ला निघणार आहे. तुला माहित होतं आम्हाला कुठं माहित होतं. तुला माहित आहे सगळं तू बघतेस ना मग तुला माहित आहे. किती वेळ गेम खेळणार आता? अभ्यास राहू दे. भजी खाली का? तू बघ ना पहिला मी आता दुसरी गेम खेळत होतो. चेस थोड्या वेळ पहिला खेळत होतो. कशावर तरी बस ना खुर्ची घेऊन बस की खाली कशाला वळते. मजा येते बस. पाणी या कांदा भजी खायला बघा मस्त बाहेर पाऊस पडतोय आणि वातावरण पण खूप छान झालंय. आम्ही बनवली बघा आज रविवार आहे कांदा भजी बनवली नाश्त्याला. कारण बाहेर पाऊस चालू असल्यामुळे दाजी म्हणली की कांदा भजी पण बनव. त्यामुळे कांदा भजी बनवली आणि आता चाललाय बघा इकडं चहा. कांदा भजी खाली दाजीला लगेच चहा लागतो त्यामुळे बघा मी तर चहा बनवते. या चहा प्यायला. आमच्याकडे चालू आहे पाऊस त्यामुळे वातावरण मस्त गार 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 झाले बाहेर. कांदा भजी मस्त लागतात पावसाळ्यात खायला. कोणाकोणाला आवडतात कमेंट मध्ये नक्की सांगा. तू पितो का चहा? लय पाणी नाही टाकणार आहे थोडंच टाकणार आहे कारण दाजींना चहा लय घट्ट घट्ट लागतो. आम्हाला 5 वेळा चालतो पण दाजींना लय घट्ट चहा लागते. लगेच म्हणतात एवढा पातळ गेला कशा म्हणतात. सकाळचं चांगलं झालं होतं चहा. सकाळचं तू केलती ना चांगलं झालता पण तुलाच नाही मला थोडासाच होता माझ्यासाठी. श्रावणीने एक्स्ट्रा पिलता आज. चांगला लावून पिला. या मित्रांनो कांदा भजी खायला बाय. आधी खाऊन घे मग गेम खेळ. मी तर चहा करत करत बघा भजी खाते. या भजी खायला. श्रावणी आली तिला. श्रावणी बघा चहा झालाय. दाजीला द्यायचा आता चहा. जास्त दूध टाकला थोडी पांढरी होते तरी पण दाजी म्हणतात की पांढरी झाली चहा. म्हणजे अजून थोडंसं शिजवावं लागतं त्यामुळे. पकोडी स्पेशालिटी आपल्या मायची.
कांदा 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 ते पकोडी ना कांदा पकोडी ना माझ्याकडले भारी बनवते तळायची वस्तू तुला बी येतात सांग. गोड गोड भजी किंवा तिखट असे पकोडी मस्त बनवते मोठे 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 मिरची त्याला भारी बनवते. हॉटेल चांगलं चालू शकते. तळ्याची वस्तू पटकन तळते पण जमतात पण बनवणार सगळ्यांना नाही जमत तळायची वस्तू. नाही तिला जमतात बनवते पण एकदम कुरकुरीत. भजी तर कसली भारी झाली होती आता मध्ये केला खेकडा भजी. खेकडा भजी. या चहा प्यायला तुला देऊ दे का बाळा चहा देऊ का तुला वा, छान दिसते चहा. हा नंबर झाली असं. अर्धा लिटर दोनच बारीक चहा होती मला घट चांगलीच होणार अर्धा लिटर चहा दोनच बारीक होते रविवारी आम्हाला सुपर सुपर. कारण रविवारी दादी घरी असल्यामुळे अर्धा लिटरची चहा 2च वेळा आमच्याकडे होती. माझा एरी टाइम मला 3-4 वेळा तर होती. कुणी आलं गेलं तर होती आणि नाहीतर मी सकाळ आणि संध्याकाळ पिते. परत दुपारी पण कधी वाटलं तर दुपारी पण पिते मी. पण रविवारी मात्र 2च वेळा होती आमची सकाळी आणि दुपारी. दुपार म्हणजे कुठं 11:30 पर्यंत तर डबल लगेच लागतो चहा दादीला. त्यामुळे अर्धा लिटर दूध लगेच संपतं. आणि महिन्याचं दूध आम्ही 1 लिटर घेतो. हे बघा आता किती वाजल्यात हे बघा 11 पण नाही वाजले बघा दाखव ग हे बघा 11 बी नाही वाजले तरी बी अर्धा लिटर मधला एवढा संपलाय बघा एवढाच राहिला. अजून बघा 1-1.5च्या दरम्यान अजून दाजीला चहा लागतो. त्यामुळे एवढं दूध पण चहासाठी एकच बारीक होऊन जातं. हे धरलं